बारामती आगारात नव्याने दाखल झालेल्या 10 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ स्मार्ट बस सेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बसमधील स्वच्छता, वेळेवर सेवा आणि प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर विशेष भर द्यावा असे निर्देश दिले. ओके, इकडे बघा समोर. थँक्यू. वहिनींच्या प्रयत्नातून आपल्याला 10 गाड्या मिळालेल्या आहेत. ही जी आहे ना ही पुशबॅक आहेत आणि 3x2 आहे. ही फक्त आपण याला चालवणार आहोत. कशाला? नाही, लोकल शटल. म्हणजे आपण जे बारामती इथे लोकल करतात. या ज्या लॉंग रूटला नाही होत. मिनी बसची मागणी केली होती आम्ही. सिटी बसची. ही चालेल. कसं आहे की काही ठिकाणी फक्त महिला आहेत आणि सगळे एमआयडीसी मध्ये सगळे महिला रुग्णालय आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. तर रिक्षा आणि तिथं जायला सगळ्या सर्वसामान्य परवडतं. आम्ही 200 कसं काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी हिरकणी होती बघा छोटी. मग वहिनी 200 गाड्या घेणार आहे. त्याच्यात जर आपण एक 5-10 मागितलं तर आपल्याकडे 10 तरी असायला पाहिजे. म्हणजे कसं होतं तुम्ही की पण आणि वेळोवेळी ज्या गाड्या येतात ना ते आम्हाला कळवत जावं. म्हणजे वहिनी साहेबांचं पत्र घेऊन आपण बारामती या आपण आगारला लगेच वहिनी लगेच बोलू. 10 घेतल्या काय सुरू करायची नाही का गाडी? चला ना. एक मिनिट. थँक्यू. थँक्यू. हां असं तिकडे समोर पहा. थँक्यू. एक मिनिट. इकडे बघा समोर. थँक्यू. हा इकडे समोर पहा सगळे. समोर. थँक्यू. समोर. ओके थँक्यू. हां काशी थोडं पाठी मसाला आहे. हा इकडे समोर पहा. ओके थँक्यू. ये ना बाजू बाबा. झूम कर की. पुढे घ्या, पहिले पुढे घ्या. गाडीची नंतर करू साहेब. सर 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 शिंदे सर. शिंदे सर. अमर रहे, अमर रहे. एकच वादा. ओके, इकडे बघा समोर. ओके, इकडे बघा.